50 वर्षांहून अधिक काळ देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे शरद पवार यांनी राष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात अमूल्य योगदान दिले। हेच मत त्यांच्या शाळेतल्या मुख्याध्यापकांचे आणि विद्यार्थ्यांचे आहे, ज्या शाळेत शरद पवारांचं शिक्षण पार पडलं। काठेवाडी गावाच्या सुरुवातीलाच भव्य अशी कमान आपलं स्वागत करते। आत प्रवेश करताच हिरव्यागार झाडींनी व्यापलेला रस्ता आपल्याला गावात घेऊन जातो आणि थेट आपण पोहोचतो ते पूर्वीच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात, ज्या शाळेत पवार साहेबांनी शिक्षण पूर्ण केलं। काठेवाडी गावात रस्ते करण्यात आले, अंतर्गत गटारं आणि वीज पुरवण्यात आली आहे। सुविधायुक्त आरोग्य केंद्रही उभारलं गेलं आणि ही सर्व कामं पवार साहेबांच्या मदतीनेच झालेली आहेत। शरदचंद्रजी पवार साहेबांनी लहानपणापासूनच राजकारणाची सुरुवात केली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं एक राजकारणाचं रोपटं लावलं आणि निर्मल ग्राम पुरस्कारानंतर संत गाडगेबाबा अभियान पुरस्कार, तंटमुक्त गाव पुरस्कार, विमा ग्राम पुरस्कार, असे बऱ्याच प्रकारचे कृषी ग्राम पुरस्कार, अशा बऱ्याच प्रकारचे पुरस्कार काठेवाडी गावाला मिळवलेले आहेत। याच वाड्यात राहून पवार साहेबांनी शिक्षण घेतलं आणि देशाचं नेतृत्व केलं। आम्ही देखील याच वाड्यात शिकलो। या वाड्यानं देशाला आणि राज्याला नेता दिलाय। आम्हाला आणि गावकऱ्यांना देखील पवार साहेबांचा सार्थ अभिमान आहे। ही प्रतिक्रिया आहे इथल्या नागरिकांची। आता आपण ज्या परिसरामध्ये उभा राहिलोय ते काठेवाडी गाव। याच वाड्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात देखील याच वाड्यातून झाली। त्याच्यामुळं इथून देश आणि राज्य या गावाने आणि आदरणीय पवार साहेबांनी देशाला नेतृत्व करण्याची जी बुद्धी आणि जी कौशल्य दाखवलं, त्यांच्यासारखं कौशल्य इतर कुणाला दाखवता आलं नाही। त्याच्यामुळं इथली लोक आदरणीय पवार साहेबांच्या वरती मनापासून प्रेम करतात। या शाळेत पवार साहेब आजही विद्यार्थ्यांप्रमाणे येतात, मार्गदर्शन करतात। शाळेच्या शतकपूर्ती कार्यक्रमालाही ते आवर्जून उपस्थित होते। 1956 साली माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या शाळेचे माजी विद्यार्थी होते। याच वर्षी त्यांनी या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं होतं आणि 58 साली त्यांनी इथून शाळा सोडली। 2 वर्ष या प्रशालेमध्ये ते शिकत होते। एवढ्या मोठ्या पदावर, अगदी आपल्या भारताचे कृषी मंत्री या पदावर जाऊन ते पोचले होते। आणि जसं आम्हाला सर्व इथल्या असणाऱ्या आमच्या शाळेला, इथल्या सर्व स्टाफला, इथल्या असणाऱ्या महेश परिवाराला आणि आमच्या संस्थेला त्याचा एक सार्थ अभिमान आहे। शरदचंद्रजी पवार यांनी महिलांना 33 वरून 50% आरक्षण मिळवून दिले व ते आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते। या गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटतो। राजकारणात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलेल्या शरद पवार साहेबांचं स्थान आजही गाव आणि शाळेसाठी एका मार्गदर्शकाचंच आहे। दादा थोरात, जय महाराष्ट्र, बारामती।